तर कसं आपले मुद्दे आहेत, काय स्थानिक मुद्दे घेऊन आपण उमेदवारांसमोर मतदारांसमोर आता सर्वप्रथम तर प्रभाग क्रमांक 3 आता 10 ते 12 वर्षापासून मी इथे फिरत आहे. कारण 2012ला मी इकडनं निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीतून मी निवडणुका लढली. ती माझी सुरुवात. आणि त्यावेळेला जेव्हा मी प्रभागात फिरली तर माझा जन्म दैसरचाच आहे. परंतु त्यावेळेला मला पहिल्यांदा कळालं की ह्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये मुंबईसारखा एरिया असताना सुद्धा आजही लोक लाईट पाण्यापासून वंचित आहेत. आजही तिकडे गटारांची दुरावस्था आहे आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये म्हणजे तिकडे पार्किंगचे प्रॉब्लेम असतील, तिकडे महिलांना शौचालयाचे प्रॉब्लेम असतील, अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या तिकडे निदर्शनास आल्या. त्याच्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचा एरिया म्हणजे प्रश्न असेल तर तिकडे तो मला फॉरेस्टचा मुद्दा वाटतोय. आता मध्यंतरी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की फॉरेस्टचं जे मध्यंतरी आपण एक हे उभं केलं होतं आंदोलन, त्याच्या अनुषंगाने त्या लोकांनी म्हणजे फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की पहिले जे कमर्शियल आहे ते तोडायचं आणि त्याच्यानंतर म्हणजे स्थानिक आहेत त्यांना मग रिडेव्हलपमेंट करणार. मग त्यावेळेला जे आंदोलन उभं केलं गेलं तेव्हा सुद्धा मी एक मनात निर्णय केला की या लोकांना जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना त्यांच्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवू शकत नाही. म्हणून कमर्शियल तुम्ही बंद करू शकत नाही, ही आमची पक्षाची भूमिका होती, माझी भूमिका होती. अशा अनेक प्रश्न आहेत 3 नंबर प्रभागामध्ये आहेत. तर ते सर्व सोडवण्याचा प्रयत्न, एक प्रामाणिक प्रयत्न मी करीन. तुम्ही माझं सोशल मीडियाला काम बघू शकता. काही उमेदवार आज फक्त नगरसेवकचे इलेक्शन आले म्हणून येतात आणि भरपूर आश्वासनं देतात. मी 10 ते 12 वर्ष लोकांची कामं केलेली आहेत. नगरसेवक जे कामं करतात त्यांच्यापेक्षा पण पुढे जाऊन मी कामं केलेली आहेत आणि मी आश्वासनं देत नाही, मी वचनं देते. माझा वचननामा सुद्धा तुमच्या घरी येईल आणि जी वचनं मी दिलेली आहेत ती मी वचनं 100% पूर्ण करणार सुद्धा. समोर प्रकाश दरेकर आहेत, प्रवीण दरेकर यांचे भाऊ. धनाढ्य शक्ती विरोधात आपली लढत होत आहे. कसं पाहता या लढाई, किती चॅलेंज वाटते? आता बघा, चॅलेंज तर आहे कारण सत्तेतला पक्ष आहे. परंतु मला माझ्या कामावर, माझ्या जनसंपर्कावर, माझ्या पक्षप्रमुखांवर, माझ्या शिवसेनेवर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेवर आणि निष्ठेवर, निष्ठा पैशाने विकत घेता येत नाही. एवढे वर्षाची मी लोकांची कामं केलेली आहे. 3 नंबरची मी स्थानिक उमेदवार आहे. आज तुम्ही सर्वजण पाहू शकता की 3 नंबर हा ओपन वॉर्ड असून सुद्धा पक्षप्रमुखांनी माझे कामं बघून एक महिला असून सुद्धा मला तिकडे उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामुळे शिवसेनेमध्ये काम पाहिलं जातं, महिला किंवा पुरुष ह्याचा भेदभाव कधीच केला जात नाही. आणि जो काम करणारा शिवसैनिक आहे मग तो सामान्य घरातला जरी असेल तरी साहेब त्याच्या माथे टिळा लावून त्याला नगरसेवकसाठी पुढे आणतात. त्याच्यामुळे नक्कीच आव्हान भरपूर आहेत. परंतु मी आपल्या ज्या मतदारांसमोर आहे ती माझी कामं घेऊन जाणार आहे. मी काही 3 नंबर प्रभागात नवीन आलेली नाहीये की मी राहायला 4 नंबरला किंवा 5 नंबरला नाहीये. मी 3 नंबरलाच राहिला आहे. माझा जन्मसुद्धा दैसरचा आहे. म्हणजे गेले 42 वर्ष मी दैसरची स्थानिक आहे. त्यामुळे दैसरच्या स्थानिकांचे प्रश्न मला खूप चांगल्या प्रकारे कळतात. आज सुद्धा मी एसआरएमध्ये राहते, जनकल्याण एसआरएमध्ये. मी काही खूप हायफाय बिल्डिंगमध्ये राहत नाही, एसआरएमध्ये राहत असल्यामुळे झोपडपट्टीतल्या लोकांचे प्रश्न आणि चाळीतल्या लोकांचे प्रश्न माझ्या एवढ्या जवळनं कोणीच समजू शकत नाही. महिलांना जो त्रास आहे पाण्याचा प्रश्न, तो एक मी महिला म्हणून समजू शकते. आणि त्याच्यामुळे मला तरी वाटतं उद्धव साहेबांनी आज मला ही संधी दिलेली आहे. तर त्या संधीचं मी माझ्या कामांच्या बळावर, जी मी 10 ते 12 वर्षात लोकांची कामं केलेली आहेत त्या कामांच्या बळावर मी नक्कीच जिंकेन, हा मला आज आत्मविश्वास आहे. आपण वारंवार आता बोलताना म्हटलात की मी माझा जन्मच त्या मतदारसंघातला झाला, मी बाहेरची नाहीये. समोरचे उमेदवार बाहेरून आले असं आपल्याला माहिती आहे. प्रचाराचा मुद्दा हाच असेल? नाही, सर्वप्रथम मी असं म्हणाले की मी दैसरचीच आहे. मी ह्या प्रभागामध्ये लग्नाच्या नंतर आले. 2004 साली माझं लग्न झालं. पण माझा दैसरचा जन्म आहे दैसर गावठण. म्हणजे लग्नाआधी मी राहिला होती वेस्टला, लग्नानंतर मी आली ईस्टला. तर 2004 पासून आज तुम्ही बघू शकता 2025 आहे. एवढे वर्ष मी 3 नंबर प्रभागामध्ये राहते आणि नुसती राहतच नाही तर पूर्ण प्रभाग मी पालथा घालते. तुम्ही माझा सोशल मीडिया बघा, कारण का मला खोटे आश्वासनं द्यायला आवडत नाही की मी फक्त बोलणार मी हेम केलं तेम केलं. मी जे केलं आहे तेच मी खरं बोलणार आणि हाच माझा सत्याचा मार्ग मला एकदाच विजयाच्या ह्याच्यावरती वाटेवर घेऊनच जाईल अशी मी आशा बाळगते. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.